जय भीम जय शिवराय मित्रांनो, आजचा दुसरा ब्लॉग आहे आणि आज आम्ही चाललोय माथेरानला ट्रॅकिंगसाठी चाललोय. आता बॅग वगैरे घेतले, शूज वगैरे ट्रॅक वगैरे घालून अजून भरपूर जण आहेत. पुढे जाऊन सर्वांनाच भेटूया. एकाला घ्यायला आलेलो पण हा हमेशा टाइमपासच करत असतो. जेव्हा बघावं तेव्हा लेट निघतो. याला एक घ्यायला आलो, हा एक आहे, अजून एक शिव येतोय आणि बाकीचे पुढे आहेत. आणि हा आता हमेशा रेडी व्हायला 2 तास लावतो. हा जेवलो. हे किती टाइम अजून? 5 मिनिटं ना. ठीक आहे, या वरती. तर आम्ही चाललोय माथेरान. मी अर्ध्यापर्यंत त्यांना सोडायला चाललोय. कुठे? म्हातारम काय माहिती कुठे चालले आम्ही. मी यांना सोडायला चाललोय अर्ध्यापर्यंत. जबाबदारी आहे मोठी. चलो चलो मजा करके आजा भाई लोग. आपली गँगच वेगळी आहे ना. रेनकोट विसरलो, रेनकोट घ्यायला आलोय. अरे माथेरान मला घेऊन नाही चालले ना. ठीक आहे, बस काय यार, तू येत नाही. चल येतो. आणि आता सर्व आलेत, म्हणजे शुभम आलाय, मोहित आहे आमच्यासोबत, पोपट आहे, सम्यक आहे, मी अजून इथे शिव आहे, संकेत गाडीत बसलाय. एक 4 व्हीलर आणि किती बाईक आहे? 3 2 व्हीलर आणि एक 4 व्हीलर. डायरेक्ट माथेरान. आहे काय शिव? अगल्या माथेरानला येतोय, काय वाटतंय? या पब्लिक अजून वाट बघतोय. किती जणांची वाट आहे? अजून 2 जण आले. 3 जण. बाबरदा, नोन्या आणि बाबरदाचा एक फ्रेंड आहे, पियुष भाई. ते लोक आल्यावरती मग निघू. बघूया, त्यांची वाट बघतोय कधी येते. गाईज आपण एक येतो. हा तर मेन आहे, आमचा लीडर आहे, याच्यामुळेच आम्ही चाललोय. थँक्यू गाईज. आम्ही चाललोय आता. आम्ही चौघ, अजून एक आहे. हे सम्यक चल लवकर. आम्ही गाडीमध्ये चाललोय आता. बस गाडीमध्ये आम्ही चाललो. चलो गाडी में बाकी सर्व बाईक वरती आणि आम्ही कार मध्ये निघूया. पुढे जाऊन जाता लांब गाडी पाहिला. आता जस्ट पवईला पोहोचलो. अजून जरा पब्लिक येते तर त्या लोकांची वाट बघतो. त्या लोकांची वाट बघतो. ते आल्यावरती निघू इथून, मग भेटूया पुढे. इथे मगर आहे पण ती रात्रीची दिसणार नाही. आता दिसणार नाही, नंतर दाखवतो. हा गाईच आता म्हणजे आले सर्व. एक आले, अरे मोहित पण जस्ट आलाय भाऊ, आणि शुभम पण आलाय, आणि लेट्स गो. आणि आमचे मेन बाबरदा आलाय. बाबरदा आत्ताच आलाय, जरा थोडा लेट झाला पण आलो भाई. आता इकडून लगेच निघू आणि जिकडे थांबू तिकडे भेटू. रेडी तुम लोग इससे आ रहे? या ब्रो. चलो गाइस, अभी निकल रहे. जिंदा जाना है, जिंदा आना है. बस चलो चलो चलो. इतना ऊपर रहता हवा में, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. 7 रुपयाची सेल घ्यायचो ना आपण. चलो चलो चलो. X+ आहे, ई एक अँटॉक आहे आणि एक 4 व्हीलर. 4 व्हीलर काय कामाची. गजब बेइज्जती है. जरा इकडे थांबलोय, आता भूक लागलेली, तर हे चायनीज खायला थांबलंय. पार्सल घेतलं. दुकान बंद असताना पण घेतलं आम्ही. हे प्लेट मोठी करायला गेले, पाडूनच टाकलं यांनी. ये कंटेनर भी लीक हो गया. जाता जाता आत्ता पाऊस भेटला एवढ्या टायमानंतर. आता माथेरानच्या जवळपास पोहोचलो. पाऊस चालू झाला आहे, एकदम तुफानी पाऊस आहे, तुफानी. किती वाजले? 2 मिनिटात अजून पोचायला. अर्धा तास आहे पोचायला. बाकीचे बाईकवरती त्यांची काय माहिती नाही काय हालत झाले.
पण आम्ही तर फुल सेफली कार मध्ये आणि फुल पाऊस आहे तो पण एकदम मजबूत मध्ये. पुढचं काय दिसत पण नाही. आम्हाला पुढे जाऊन भेटूया आपण. आता चालू झालाय घाट माथेरानचा छोटा आणि इथे म्हणून साप आहे. म्हणून साप बघ जिवंत आहे का? चप्पल आहे. ऐसा लगा मेरा मजाक. अरे भाई तर इथे अरे सगळं वाटलं सेम सेम सापासारखं वाटलं. दोन तुकडे वाटले मला वाटलं दोन दोन साप मध्ये काय नाही होतं माथेरानला असं चकवे लागतात. चप्पल होती काही. काय नाही होतं नाही हे हो 1 किलोमीटर अजून बाकी आहे. आता डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटू. काही जस्ट आम्ही चाललो आणि आज दगड आमच्या समोर वरतून खाली आला. एवढं आमचं नशीब आहे. वरतून दगड खाली आला जस्ट. आणि आमचं नशीब एवढं की आम्ही थोडंसं म्हणजे 100-200 मीटर फक्त लांब होतो. आणि दगड बघू शकता केवढा दगड आहे. आणि हा इकडून वरतून हे सर्व तोडून आलाय. नशीब नशीब फक्त समोर बघितला दगड. आम्ही वॉटरफॉल बघण्यासाठी थोडं स्लो गाडी केली आणि तेवढ्याच वरतून दगड आला. व्हिडिओ चालू नव्हती नाही तर क्लिअर व्हिडिओ मध्ये दिसलं असतं पडताना. आता पुढे बघूया अजून काय काय वॉटरफॉल वगैरे आहे भरपूर काय काय. जस्ट पोहोचलो आम्ही लोणावळा बोलतो सॉरी माथेरानमध्ये. आणि इकडे आता तयारी आहे. बूट शूज वगैरे घालायची. हा टॉर्च वगैरे पण घ्या. आधी चेन मी इथेच ठेवतो गाडी आता गाडी पार्क करून कारण सकाळी लवकर निघायची आम्हाला. तर गाडी वगैरे पार्क करतो. आता बाकीची बाईकवरती येते कारण खूप मोठा घाट आहे. मी तर पहिल्यांदा आलो माथेरानमध्ये. क्रेझी बाय क्रेझी. शूज वगैरे तू माझे नाही ना घालत आहे शूज. हां शूज घालावं लागणार कारण जंगलमध्ये जायचं ना. तर थोडं शूज वगैरे सेफ्टी इम्पॉर्टंट पब्लिक. आता पोचलोय पूर्ण धुकं. आता रेनकोट वगैरे या लोकांनी तर तयार झाले. रेनकोट वगैरे घालून मी घालतो रेनकोट. पकड मी पॅन्ट नाही आणली रेनकोटची. तरी कुठे पटेलीमध्ये आलो असंच. आता समजते की रेनकोटची पॅन्ट पाहिजे होती. आणि टॉर्च ही कशाला हातात घ्यायला लावली मला तू 2 अरे बॅग परत बॅग काय संकेत भेट निघाले. आता बाकीचे पब्लिक येते ते घाटा बाईक वगैरे. आम्ही लोक कार वगैरे पार्क करून निघालो. तर पुढे पनू आहे. इकडे हे दोघं आहेत फुल तयारीत रेनकोट वगैरे घालून जाऊया मस्तपैकी. आता आलेले सर्व हे पण हे लोक आता पोचले. चला आणि माथेरान फायनली पोचलो सर्वजण. आत्ता पूर्ण गँग आली आहे फायनली. आणि हे लोक आत्ता पोचले भिजून थंडीने आगाडतात. गपचूप बोललेलो रेनकोट घेऊन जा कारमधून. नाही बा भिजायचं होतं आणि भिजले. पहिल्यांदा आलोय पण मजा आली. भाई नशीब एवढं चांगलं की आंखों के लेवल और आंखों के नीचे वाले लेवल पे भावाला नशीब एवढं चांगलं की वॉटरफॉल बघण्यासाठी थांबलो आणि समोर दगड पडला. हा नशीब वाचलं आमचं. हे बोबट कुठला साप बघितला तू? कॅट स्नेक. एक साप बघितलाय. तर बघूया पुढे जाऊन अजून काय काय बघायला भेटतंय. ऍक्च्युली आम्ही तरी शोधतायत आणि इकडे यांचं बघा काय चाललंय. काठी कशाला घेतले? माथेरानला पोहोचलोय. आणि कशासाठी आलोय ते आपण कशासाठी आलोय? हार्पिंगसाठी आलोय. ट्रॅकिंगसाठी नाही. हार्पिंग वेगळं आणि ट्रॅकिंग वेगळं. वी आर कमिंग हियर फॉर हार्पिंग. काय बोलायचं तुला? काय बोला माझ्या आतापर्यंत 2 काय बोलू घरात नजारा पुढे आहे. अंधार पुढे भरपूर अंधार भेटला. गमचं पाठी आलेला मला
पुढे जाऊ शकतो. हे तू आधीच कालोखात आलेत आणि हे काळे कपडे घालून आलेत. या पटरी खाली पण काय पण असू शकतं. पूर्ण अंधार, पूर्ण जंगल आहे. दाखवतो वाटलंस पूर्ण जंगल. ते काही असू शकतं. आणि तिकडे काहीतरी भेटलेलं आहे, दिसलेलं आहे. कुठे बाबा? थारा मूड खराब कर दिया. अरे असं बोलवलं जसं काही काहीतरी हाय. आणि व्हिडिओसाठी बोलवलं. गाईज काहीतरी दिसलं. हे बघा चेअर. बिना फ्लॅशचा, बिना लाईटचा माझी बात करतो. उजेड, पूर्ण अंधार. अर्धे तिकडे आहेत, 4-5 जण आणि बाकीचे आम्ही इकडे सर्व. हा तुझी बात करत. बघूया काय भेटतंय काय. एक मिनिट दाखव गाईज. हे बघा, हे भेटलेलं आहे काहीतरी. ओ माय गॉड. भावडा थोडं काय आहे, थोडं सांग ना माहिती. मग डेक्कन गेको है रे, मतलब एक यूनिक गेको है. ओके. ये सिर्फ अपने को पत्थरों में दिखती है. ये तो इसका कलर देख, रिफ्लेक्ट देख. हाथ पैर का, कमर. डायनासोर ऐसी जगह रखा जिधर एकदम नेचुरल. सुरुवात आहे, अजून पुढे भेटतील काय काय. या गोष्टीसाठी आलेलो, ते भेटलंय. मस्त. जो आवाज है ना, वो बर्ड का नाम मलबार ब्लू कलर का बर्ड होता है. कुठलं तरी नाव बोल रे बाबा. आणि फायनली आलेलं आहे. फायनली भेटलेलं आहे. हे पकड. नाही ओ उडी मारतो. नाही रे बाबा, झाड पे रख के ले ले भाई. हाथ पे एकदम कावळा आहे भाई. फायनली भेटलेलं आहे बघा. हा एक भेटलाय. हरणटोली, ज्याला मराठीमध्ये गावच्या भाषेमध्ये हरणटोली बोलतात आणि इंग्लिशमध्ये ग्रीन वाईन्स आहे. याच्या विषयाने काय एवढं होत नाही, माणूस वगैरे काही मरत नाही. सेमी म्हणजे हे नॉर्मल छोटे प्राणी वगैरे असतात त्यांच्यासाठी असतं, बिनविषारी. ठीक आहे, माझ्या इंटरेस्ट लक्ष बघूया पुढे अजून कोण आहेत ते. त्याचे मम्मी पप्पा भेटतात ते. आता पकडलंय आणि त्याला लगेच रिलीज करून टाकूया, कारण त्यांचं जीवन. बाय बाय. पुढे जाऊन बघूया अजून भेटतात. फक्त नजारा बघा, फक्त नजारा म्हणजे पूर्ण बघण्यासारखं आहे. उघडी खाली दरी आहे. मस्तपैकी धुका झालेला आहे इकडे. मस्त धुका एकदम. आणि इकडे आहे सर्व. सम्यक जरा साईड. झरणा साईडला ना, सावकाश. झरणा. इकडूनच आम्ही रात्री गेलो, आता उजळलंय. हे बघा, हटले कडक. काय नजारा आहे. एकदम भारी वाटतं, एकदम भारी वाटतंय.
आता झालंय सर्व, आता निघालो घरी, कपडे वगैरे चेंज केले. शिव कसं वाटतंय? एक नंबर भाई, तू खरं थँक्यू भाई, खरं थँक्यू तुलाच त्याबद्दल. लय वैतागले, लय लय. आता गाडी चालवायची अजून, पुढे जाऊन भेटतो. निघालोय आम्ही आता घरी जायला रिटर्न. आता जाता जाता जेवढा व्ह्यू दिसेल तो दाखवू. जस्ट घरी पोहोचलोय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.